भंडारा जिल्ह्यातील लाखनी नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा तथा भाजप नेत्या ज्योती निखाडे व त्यांचे पती हेमराज उर्फ राजू निखाडे यांना 9,000 रुपयांची लाच घेताना भंडारा लाचलुचपत विभागाकडून अटक केली। तक्रारदार ठेकेदार असून त्यांनी केलेल्या कामाचे बिल काढून देण्यावर कमिशन म्हणून 12,000 रुपयांची मागणी केली होती। त्यांनी भंडारा लाचलुचपत विभाग गाठत संबंधित प्रकाराची तक्रार नोंदविली होती। विभागाद्वारे संपूर्ण तक्रारीची तपासणी केल्यानंतर नियोजित सापळा रचून लाखनी नगर पंचायतमध्ये तडजोड रक्कम 9,000 रुपये स्वीकारताना नगराध्यक्ष व त्यांच्या पतीला अटक केली आहे। यात विशेष बाब म्हणजे संबंधित रक्कम पतीने घेतली असून दोघांवरही लाचलुचपत अधिनियमानुसार कारवाई करत अटक करण्यात आली आहे। सरळ नगराध्यक्षावर कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। बरोबर आहे। राजेश निंबेकर म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी ते RS जयस्वाल यांच्याकडे सुपरवायझिंग करतात आणि नगर परिषदमध्ये RS जयस्वाल यांचे कंत्राट सुरू असतात। त्या कंत्राटाच्या संबंधाने कामं करणे आणि बिलाची रक्कम काढणे हे काम राजेश निंबेकर यांच्याकडे असतं। मागच्या कालावधीत 4,67,000 एक बिल काढण्यात आलेलं होतं आणि ते RS जयस्वाल यांच्या खात्यात जमा झालेलं होतं। त्या बिलाची 3% रक्कम 13,500 याची मागणी नगराध्यक्ष यांनी कमिशन म्हणून केली होती, लाच म्हणून केली होती। नंतर मग त्यांच्याशी जेव्हा त्यांनी बोलणी केली पुढे, त्या बोलणीमध्ये 2% आणि 9,000 रुपये देण्याचे त्यांनी कबूल केले आणि त्यांनी सुद्धा तेवढी लाच मागितलेली होती। आज 9,000 रुपये लाच घेत असताना नगराध्यक्ष ज्योती निखाडे आणि त्यांची जी पती आहेत हेमराज निखाडे यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। हेमराज निखाडे यांनी ती कॅश रिसीव्ह केलेली आहे। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।